नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूया. देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय आणि त्यावरून आता विरोधक आणखी आक्रमक झालेत. देशातील 9 विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय आणि देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची तक्रार विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलंय. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विशाल, देशभरातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र काय आहे त्यात? नक्कीच श्वेता, देशभरातून जे विरोधी पक्ष नेते महत्वाचे आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र जे आहे हे लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये मागणी असं करण्यात आलेली आहे की ज्या एजन्सी आहेत त्या विरोधकांच्या बाबतीत जी कारवाई करतायत ही सूडबुद्धीनं कारवाई करतायत अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे हा या पत्रात करण्यात आलेला आहे. आणि हे पत्र साधारणतः आपण जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यासारखे देशातील जे महत्वाचे प्रमुख विरोधी पक्षनेते आहेत यांनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं. आपल्याला माहिती आहे सातत्यानं विरोधकांकडनं एक आरोप केला जातो की ईडी असेल, सीबीआय असेल या एजन्सी सातत्यानं विरोधकांच्या बाबतीत चुकीच्या कारवाई करतायत आणि कशा पद्धतीनं कारवाई करतायत ह्याचा उल्लेख जो आहे हा या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं या संस्था काम करतायत याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह जो आहे हा विरोधी पक्षनेत्यांकडून आता उपस्थित करण्यात आलेला आहे आणि तशा पद्धतीचं एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विरोधी पक्षनेत्यांनी लिहिलेलं आहे. बरं विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. राज्यातल्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. राज्यातलं सत्तांतर आणि एकनाथ शिंदेंना मिळालेला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह यामुळे ठाकरे गट बॅकफूटवरती गेला होता. मात्र आता ठाकरे गटानं आक्रमक व्हायला सुरुवात केली आणि शिवसेना नेते रामदास कदम यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याची रणनीती आखण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिंदेंसोबत गेलेले माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या होमग्राऊंडवरती उद्धव ठाकरेंची आज सभा होतीये. कदमांच्या होम ग्राउंडवर जाहीर सभा घेत असतानाच संजय कदम हे देखील ठाकरे गटात आज प्रवेश करणार आहेत. संजय कदम त्यांच्या समर्थकांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी भगवे झेंडे आणि रस्त्यावरती खेडमध्ये स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.